नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण एक अशी स्ट्रॅटेजी जाणून घेणार आहोत जी स्ट्रॅटेजी तुम्हाला फारच उपयोगी पडणार आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्ही स्विंग ट्रेडसाठी किंवा मग थोड्याशा लॉंग टर्म ट्रेडसाठी तुम्ही ही यूज करू शकता. यामध्ये आपण एंट्री पॉईंट कसा बनवायचा, त्यानंतर एक्झिट कशी घ्यायची, कशाच्या बेसिसवरती घ्यायची, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय. तर मग मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला देखील विसरू नका. तर मित्रांनो, हा आहे टायटनचा चार्ट. आता यावरती आपण आपली ही ट्रिपल EMA स्ट्रॅटेजी यूज करून पाहूयात. कशी वापरायची ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इंडिकेटर्समध्ये जायचं आहे. इथे आपल्याला EMA सर्च करायचं आहे. मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल हा इंडिकेटर आपल्याला 3 वेळा घ्यायचा आहे. इथे 3 वेळा आपल्याला इंडिकेटर आलेला दिसतोय. आता यामध्ये डिफॉल्ट सेटिंगमध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत. आपल्याला काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला लेंथ बदलायची आहे. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला लेंथ टाकायची आहे 20 आणि SMAच्या ऐवजी आपल्याला EMA चूज करायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे. आता आपण पाहिजे तर याचा कलरसुद्धा आपण पहिले चेंज करून घेऊ, कारण सगळ्यांचे कलर्स जे आहे तर ते सेमच दिसत आहेत त्यामुळे. तर आता आपला 20चा ॲव्हरेज आहे, याला आपण रेड करूयात. त्यानंतर आता आपण दुसरा मूव्हिंग ॲव्हरेज घेऊयात आणि त्याला एडिट करूयात सेम. आता दुसरं मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे तर ते आपल्याला इथे 50 टाकायचं आहे आणि सेम SMAच्या ऐवजी EMA करायचं आहे. आता याचा आपण कलरसुद्धा आपण चेंज करून घेऊयात. याला आपण देऊयात ग्रीन कलर आणि ओके करूयात. आता तिसरा जो ॲव्हरेज आहे EMA तर तो आपण घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण चेंजेस करूयात. याच्यामध्ये लेंथ आपल्याला टाकायची आहे मित्रांनो 200 म्हणजेच 200. SMAच्या ऐवजी पुन्हा आपल्याला इथं EMA सिलेक्ट करायचं आहे आणि आपण आता इथे कलर चेंज करूयात आणि कलर आपण करूयात याचा ब्लॅक. तर मित्रांनो, आता आपली ही स्ट्रॅटेजी सुरू झालेली आहे. आता आपण पाहू शकतो की आपल्याला नक्की कशा पद्धतीनं याच्यामध्ये काम करायचं आहे. आता पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा चार्ट जो आहे हा डेलीवरती ठेवायचा आहे, हे लक्षात असू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता पहा, मी इथे खाली तुम्हाला चार्ट दाखवतो. मित्रांनो, याच्यामध्ये आपली जी रेड लाईन आहे तर ती 20 EMA आहे. त्यानंतर ग्रीन लाईन जी आहे तर ती 50 EMAची आहे आणि जी ब्लॅक लाईन आहे तर ती 200 EMAची आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला बाईंगचा सिग्नल कुठे मिळतोय ते सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो. जिथे 200 EMAला आपल्या दोन्ही लाईन्स म्हणजेच 50 आणि 20 EMAची लाईन जिथे क्रॉसओव्हर करून जाईल तिथे आपल्याला बाईंगचा सिग्नल मिळतो. आता इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे आपली ब्लॅक लाईन आहे आणि ब्लॅक लाईनला खालनं आलेली जी रेड आणि ग्रीन लाईन आहे तर त्या क्रॉस करून वरती गेलेल्या आहेत. तर इथे आपल्याला हा बाईंगचा सिग्नल मिळतो. इथे जर समजा आपण बाईंग केलं तर आपल्याला किती मोठं टार्गेट मिळाले हे आपण विचार करू शकता. अजूनही कुठेही आपल्याला पुन्हा सेलचा सिग्नल मिळालेला नाही. आता यामध्ये झालं बाईंग, म्हणजे जिथे आपल्याला 200 EMAला 50 आणि 20 EMA क्रॉसओव्हर करून वरच्या साईडला जाईल तिथे आपल्याला बाय करायचं आहे. आणि मग आता या स्ट्रॅटेजीमध्ये सेल कुठे करायचं आहे तेही पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता की इथे छोट्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला बाईंग आणि सेलिंग दोन्ही सिग्नल मिळाले. ते तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येतील. इथे आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे काय झालंय की 200 EMAला आपली 50 आणि 20 EMA क्रॉस करून वरच्या बाजूला गेली, म्हणजेच इथे आपल्याला बाईंगचा सिग्नल मिळाला. कुठे? इथे, म्हणजेच इथे कुठेतरी आपल्याला बाईंगचा सिग्नल मिळालेला आहे. पाहू शकता तुम्ही व्यवस्थित, तुम्हाला मी दाखवतो. ही जी लाईन इथे क्रॉस होऊन गेली शेवटची, ओके, तर इथे आपल्याला बाईंगचा सिग्नल मिळाला. इथे साधारण ही प्राइस किती आहे ते आपण पहिल्यांदा चेक करूयात. तर मित्रांनो, ही प्राइस आहे साधारण 2300 रुपयांच्या आसपास. 2300 रुपये. आता आपल्याला सेलचा सिग्नल कुठे मिळाला तेही आपण पाहूयात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मी चार्ट थोडासा मोठा करतो म्हणजे आपल्याला पाहायला सोपं जाईल. इथे 200 EMAच्या वरती जेव्हा आपल्या 50 आणि 20 EMAच्या लाईन्स आल्या तर त्या एकमेकांना जिथे पुन्हा छेदतील, जिथे पुन्हा क्रॉस डाऊन होईल
तिथे आपल्याला सेलचा सिग्नल मिळतो. म्हणजेच इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपली रेड लाईन आणि ग्रीन लाईन एकमेकांना क्रॉस झाल्या आणि तिथे आपल्याला सेलचा सिग्नल मिळाला. मग आता पाहूयात आपण की इथे आपल्याला किती प्राइस पॉईंटला आपल्याला सेलचा सिग्नल मिळाला आहे. तर मित्रांनो, हा मिळाला आहे आपल्याला साधारण 2600 रुपयांच्या आसपास. पहा, म्हणजे इथे तुम्ही कुठलेही टेक्निकल वापरलं नाही, कुठलेही फंडामेंटल वापरलं नाही, परंतु आपल्याला इथे एक फार चांगला सिग्नल मिळालेला आहे. आता तुम्ही पाहू शकता की बाईंग आणि सेलिंग मधला डिफरन्स किती मोठा आहे. हा एवढा प्रॉफिट तुम्हाला खायला मिळाला. पाहू शकता तुम्ही, आपण घेतला 2300 रुपयांना आणि विकला 2617 रुपयांना. म्हणजे जवळजवळ 300 रुपयांचा हा प्रॉफिट आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी काम करत असते आणि अगदी सोपी आणि साधी स्ट्रॅटेजी आहे. जे लोक स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहेत तर त्यांनी बिगिनर्सनी ही स्ट्रॅटेजी नक्कीच यूज करावी, वेगवेगळ्या ठिकाणी यूज करावी. आपण पाहू शकता की तुम्ही कितीही बॅक टेस्टिंग करण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी याचा बाईंगचा सिग्नल मिळतो आणि तुम्हाला चांगला स्विंग ट्रेड सापडतो आणि स्विंग ट्रेडमध्ये चांगले आणि खरे पैसे मिळतात, हे लक्षात असू द्या. जसं इथं आपल्याला एकदा पुन्हा क्रॉसओव्हर पाहायला मिळाला 20 EMA ला. हा कितीला मिळाला पहा, हा मिळाला साधारण इथे, म्हणजेच आपण जर पाहिलं तर इथे आपला बाईंग सिग्नल बनतो, तो बनतो साधारण 1100 रुपयांच्या आसपास, 1100 रुपयांना. आणि आता आपण पाहूयात की आपल्याला तिथे क्रॉसओव्हर पुन्हा कुठे डाऊन मिळाला, तर आपल्याला इथे कुठेतरी क्रॉस डाऊन आपल्याला मिळालेला आहे. पाहू शकता तुम्ही की इथे आपली रेड आणि ग्रीन लाईन एकमेकांना पुन्हा क्रॉस झाल्या. इथे आपल्याला सेलचा सिग्नल मिळाला. हा मिळाला साधारण आपल्याला 1400 रुपयांच्या आसपास. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही इथे 1400 रुपयांच्या आसपास आपल्याला सेलचा सिग्नल मिळाला. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला इथे पुन्हा जवळजवळ 400 रुपयांचा प्रॉफिट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एवढा मोठा पुन्हा इथे आपल्याला 400 रुपयांचा प्रॉफिट पाहायला मिळतोय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी अगदी छान आणि व्यवस्थित काम करते. तर मग मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी टेस्ट करून पहा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला यातनं काय सापडलं. आय होप मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, परंतु या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, तुम्हाला अजून कोणकोणत्या नवनवीन विषयांवरती माहिती हवी आहे हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आपण लवकरच त्यावर देखील तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत जाऊ. धन्यवाद.